सध्या देशामध्ये गॅस सिलेंडरची खूप मोठी टंचाई भासत आहे। गॅस एजन्सी वाल्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध असून देखील ते ब्लॅक मध्ये विकत आहेत। पण सर्वसामान्य माणसांना रांगा लावून इथे कन्फ्यूज करण्याचं काम चालू आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शासन असताना देखील त्यांना अंतर्गत फ्यूल त्यांना उपलब्ध करून देता येत नाही। हे त्यांच्या सगळ्यात मोठं एक शल्य आहे आणि ते त्यांना पचवणं आता जड गेलेलं आहे। ते शेतकऱ्यांच्या विषयावर बोलू नका म्हणतात, ते रोजगाराच्या विषयावर बोलू नका म्हणतात, इंधनाच्या विषयावर बोलू नका म्हणतात। मग नेमकं बोलायचं कशावर याचं तुम्ही आता आम्हाला उत्तर द्या। आणि सिलेंडरच्या बाबतीमध्ये जे काही ब्लॅक मध्ये सिलेंडर विकले जात आहेत, मग तुमच्या यंत्रणा काही झोपलेल्या आहेत का? तुमच्या यंत्रणांनी त्या गोष्टीचा तालतपास घ्यायला हवा, यंत्रणांनी त्या गोष्टीचा तालतपास घ्यायला हवा। कारण की सिलेंडर हे ब्लॅक मध्ये विकले जात आहेत, पण इथे सर्वसामान्य माणसांना रांगा लावून तुम्ही त्रास देण्याचं काम करीत आहात। म्हणून त्या विरोधामध्ये आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे अनुभव युवा मंचाच्या माध्यमातून। आज अनुभव युवा मंचाच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं आज ब्रह्मपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा होता की गॅस जे दरवाढ आहे त्याचबरोबर गॅस एजन्सीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुठेतरी शासनाने विचार करावा। जो दर वाढलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही। उज्ज्वला कनेक्शन मोफत मध्ये देण्यात आलं, परंतु आता महिलांना त्याचा फटका कुठेतरी जाणवत आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये याचा फार मोठा परिणाम होताना दिसतोय। म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं। याच्यामध्ये खास करून तुम्ही महिलांची संख्या बघू शकतात। सगळ्या महिला ज्या आहेत ते या सगळ्या समस्यांना ग्रस्तीत आहेत। म्हणून आज या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या। तर शासनाने कुठेतरी याबाबत क्लॅरिटी दिली पाहिजे। त्याचबरोबर शिरपूरचं धुळे जिल्ह्यातल्या या प्रशासनाने इथल्या एजन्सींवर कुठेतरी या सगळ्याबाबत चौकशी केली पाहिजे, यांच्या साठ्याबाबत चौकशी केली पाहिजे। आणि हे जो आता भ्रष्टाचार होतोय ब्लॅक मध्ये, आता गॅस एजन्सी जे आहेत ते सगळीकडे वाटप करतायत, त्यामुळे हा शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना परवडणार नाही। त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। सिलेंडरचा भाव कमी झालाच पाहिजे। या एजन्सीचा माज कमी झालाच पाहिजे। एजन्सीचा माज कमी झालाच पाहिजे। अरे या करणाऱ्यांचा माज कमी झालाच पाहिजे। गॅस आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, गॅस आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। भाव कमी झालाच पाहिजे। सिलेंडरचा भाव कमी झालाच पाहिजे। सिलेंडर दरवाढ कमी झालीच पाहिजे।